राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे। या मागण्यांसाठी वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज आणि मनुष्यबळ खर्चामध्ये सुमारे 150% वाढ झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर वसमत येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात शासकीय जाहिरात दरात 150% वाढ, ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे आणि जाहिरातींची देयके 30 दिवसांच्या आत अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे आणि शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन निधीच्या अटी शिथिल करून 20 वर्षे सेवा व 55 वर्षे वय पूर्ण केलेल्यांना पेन्शनचा लाभ देण्याचा आग्रह धरला आहे। 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। वृत्तपत्र उद्योग कमकुवत झाल्यास जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होईल, असे मत संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांनी व्यक्त केले। या आंदोलनात वसमत ग्रामीण आणि शहरी भागातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते। या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, माहिती व जनसंपर्क मंत्री आणि मुख्य सचिवांनाही पाठवण्यात आले आहेत। व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीनं आज वसमत तालुका येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन उभारलेले आहे। आदरणीय संदीपजी काळे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाची धग आणि रग या वसमतमधून सुरू झालेली आहे। पत्रकारांनी पत्रकारासाठी जो लढा उभारलेला आहे, या लढ्यामध्ये अनेक वेळेस आंदोलन, उपोषण, निवेदनाद्वारे शासनाकडे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी मागणी केली होती, पण गेंड्याच्या या सरकारला कुठेही पुन्हा या आंदोलनाची अजून याच्या प्रयत्नात आदरणीय संदीपजी काळे यांच्या नेतृत्वात होणार आहे। कारण असं मान्यवर आणि भाषणार का खरंच त्या पत्रकाराची आज अवस्था एक आपल्या भागवत असतो, परंतु या मागणे भागवण्याच्या मागण्यासह आमच्या पत्रकारांच्यासाठी विमा असेल, शैक्षणिक खर्च असेल की आमच्या अनेक अशा आणि आपल्या पत्रकारितेचे पूर्ण केलेत। प्रमाणपत्र मार्फत या आम्ही एका लाक्षणासाठी आज इथं उपस्थित आमच्या वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी शहरात सर्व मोठे इथं उपस्थित आहेत आणि या मी तालुकाध्यक्ष नात्यानं शासनाला इशारा देत आहे की आमच्या या मागण्यांचा आदरणीय संदीप काळे साहेबांनी ठेवलेल्या प्रस्तावाचा जर वेळीच विचार नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये या आंदोलनाची धग तीव्रतेने होईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।